तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी औरंगाबाद शहरातील कांचनवाडी या भागात गवळे परिवार या परिवारामध्ये आपण आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका आणि विशेष करून ताई त्यांचा संपूर्ण परिवार नातेवाईक आपण सर्व आप्तस्वकीय जन आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म ही फार महत्त्वाची असतात। जसं आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला आपल्या एखाद्या कर्माचं स्मरण होते, म्हणजे आपण आपल्या पूर्व जीवनामध्ये जे काही कर्म केलेले असतात त्या कर्मांचं जेव्हा आपण स्मरण करतो, आठवण होते आपल्याला, तर जर आपली ती कर्म ही चुकीची असतील, अकुशल असतील, तर त्या अकुशल कर्माचं स्मरण झालं की आपल्याला दुःख होते। पण या उलट जर आपण चांगली कर्म केली असतील आणि त्या चांगल्या कुशल कर्माचं स्मरण केलं तर आपल्याला सुखद वाटते, आपल्या मनाला आनंद मिळतो। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण पुण्यकर्म करण्याची धडपड करायला पाहिजे। जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुण्यकर्म करण्यासाठी आपण धावपळ केली पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे। हे पुण्य मला जमणार नाही, हे पुण्य मी करू शकत नाही, असं आपण कधीही म्हणू नये। कारण या जीवनामध्ये अगदी छोटे छोटे पुण्य करत करत सुद्धा घडा भरतो। आपल्याकडे म्हणतात ना, पापाचा घडा भरला, तसं पुण्याचा पण एक घडा असतो। आपल्याला पुण्यकर्म वाढवायचे असतात। अगदी छोटे छोटे पुण्य करत करत सुद्धा आपण पुण्याचा संचय केला पाहिजे। छोटी छोटी पुण्यकर्म, छोटी छोटी कुशल कर्म, चांगली कर्म करत करत आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्मांचा, चांगल्या कर्मांचा संचय वाढवला पाहिजे। याकरिता आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर भगवान बुद्धांनी तर असे अनेक पुण्यकर्म सांगितलेली आहेत। जसं आता बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा उत्पन्न करणे, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठं पुण्य आहे। त्यानंतर शील पालन करणे, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठं पुण्यकर्म आहे। त्यानंतर दान कर्म करणे, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म आहे। त्यानंतर ध्यान करणे, आपण करतो ना मेडिटेशन, ध्यान करणे सुद्धा हे आपलं मोठं पुण्य आहे। किंवा प्रज्ञेचा विकास करणे, करुणा, इतरांबद्दल मैत्री करणे, हे सुद्धा पुण्य आहे। तर भगवान बुद्धांनी असे अनेक प्रकारचे पुण्यकर्म सांगितलेले आहेत। पण त्यापैकी आणखीन काही पुण्यकर्म आहेत की जे पुण्यकर्म आपण एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना केलीच पाहिजे। बौद्ध म्हणून, एक बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना आपण अशीही काही पुण्यकर्म ही केलीच पाहिजे। आपण ती पुण्यकर्म केलीच पाहिजे। आणि यापैकी एक पुण्य आहे बुद्ध स्थळांचं दर्शन घेणं। बुद्ध स्थळांचं दर्शन घेणं, की ज्या भूमीमध्ये बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी वन, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे भगवान बुद्धांनी आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश केला ते सारनाथ, आणि जिथे भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर। ही जी 4 स्थळं आहेत, या 4 स्थळांचं दर्शन घेणं, त्या 4 स्थळांना नतमस्तक होणं, हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप मोठं पुण्य आहे। आता हे असं मी म्हणतो म्हणून नाही बरं, की भंतेजी म्हणतात की या 4 स्थळांचं दर्शन घेणं खूप मोठं पुण्य आहे, भंतेजी म्हणतात म्हणून आपण गेलं पाहिजे या स्थळांचं दर्शन घेण्यासाठी, तसं नाही आहे। हे स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे।
महापरिनिब्बाण सूत्रामध्ये याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. भगवान बुद्ध त्यांच्या अंतिम जीवन प्रवासामध्ये त्यांचे परम शिष्य भंते आनंद यांना सांगतात. भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा, तथागतांच्या जीवनातील ही 4 अत्यंत पवित्र स्थळं आहेत. जिथे तथागतांचा जन्म झाला ते लुंबिनी, जिथे तथागतांना अनुत्तर असं संबोधीची प्राप्ती झाली ते बुद्धगया, जिथे तथागतांनी धम्माचं चक्र प्रवर्तित केलं ते सारनाथ, आणि ज्या ठिकाणी तथागत महापरिनिर्वाणास प्राप्त होतील ते कुशीनगर. या 4 स्थळांचं दर्शन घेणं हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं पुण्य आहे, असं स्वतः भगवान बुद्ध म्हणाले. जे जे धम्म अनुयायी आपल्या जीवनामध्ये या 4 स्थळांचं दर्शन घेतील ते त्यांच्या जीवनात अनादी काळापर्यंत सुखी राहतील. म्हणजे अनादी काळ म्हणजे कसं, कोणता म्हटलं बुद्धांनी, की या जिवंतपणे तर त्यांना सुख मिळेलच, पण मृत्यूच्या नंतरही त्यांना सुगती मिळेल. कारण सुगती करता जे पुण्य पाहिजे त्यापैकी हे पुण्य आहे कोणतं, या 4 स्थळांचं दर्शन घेणं. हे स्वतः भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, स्वतः भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या ज्या भूमीला बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या सर्व पावन आणि पुनीत धार्मिक स्थळांचं दर्शन घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. जसं आता एक स्थळ आहे वैशाली. वैशाली तुम्ही ऐकलं असेल ना, ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली. आम्रपालीची वैशाली आपण ऐकलेलं आहे असं, कारण वैशालीमध्ये सुद्धा भगवान बुद्ध राहिलेले आहेत, तिथे बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे. तसं राजगीर, राजा बिंबिसाराची राजधानी राजगीर, की जिथे राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. कोणतं दान? वेळूवनाचं दान. एक वन दान दिलं होतं राहण्यासाठी, वेळूवनाचं दान, ते राजगीर. यानंतर आणखीन कोणतं स्थळ आहे? नालंदा. बौद्ध धम्माचं अत्यंत विशाल ऐतिहासिक असं प्राचीन विश्वविद्यालय नालंदा, ते सुद्धा स्थळ महत्वाचं आहे. आणखीन कोणतं स्थळ आहे? कपिलवस्तू, जिथे भगवान बुद्धाने आपलं 29 वर्षाचं आयुष्य जिथे व्यतीत केलं ते कपिलवस्तू. असे जे काही स्थळं आहेत ह्या सगळ्या स्थळांचं दर्शन घेणं हे आपल्या बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. जसं आता आम्ही हा प्रयत्न करत असतो की आपल्या उपासक उपासिकांना म्हणजे त्यांना चांगल्या व्यवस्थेसह या सर्व स्थळांचं दर्शन घेता यावं. त्यामुळे आम्ही स्वतः पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या धम्म सहलींचं आयोजन करतो. मागच्या वर्षी आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये अशाच बुद्ध दर्शन धम्म सहलीचं आयोजन केलं आणि या धम्म सहलीमध्ये म्हणजे जवळपास 80 उपासक आणि उपासिकांनी सहभाग घेतला होता. 80 उपासक आणि उपासिकांनी भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये या सगळ्या बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं आणि या 80 उपासक उपासिकांमध्ये आमच्या गवळेताई सुद्धा होत्या. त्यांनी सुद्धा त्यांच्या वेळेचं नियोजन केलं, पैशाचं नियोजन केलं. बाकी सगळ्या म्हणजे कसं आहे, कठीण आहे ना, वेळ पैसा सगळं नियोजित करणं. पैसा तरी नियोजन करता येईल, पण वेळेचं नियोजन करणं फार कठीण आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून त्यांनी या धम्म सहलीमध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्या बुद्ध स्थळांचं त्यांनी दर्शन घेतलं. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये महान असं पुण्य अर्जित केलं, संपादित केलेलं आहे. नक्कीच हे पुण्य त्यांच्या सुखाकरिता लाभदायी ठरणार आहे. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, हे जे बुद्ध स्थळांचं दर्शन घेण्याचे जे पुण्य आहे हे तर आपण नक्कीच करावं, परंतु काही काही लोकांना सगळ्या सुखसुविधा असूनही या बुद्ध स्थळांचं दर्शनाचा लाभ होत नाही. आम्ही स्वतः हे बघितलेलं आहे. म्हणजे कसं आहे, जर आपल्याला बुद्ध स्थळांचं दर्शन करायचं असेल तर त्यासाठी काय काय पाहिजे? आपल्याला पैसा पाहिजे, बरोबर ना. रेल्वेने जा तुम्ही, बसने जा, तर आपल्याला तिकिटांसाठी पैसा पाहिजे. तिथे राहायचं आहे, आपल्या जेवणाची व्यवस्था करायची आहे, तिकिटांचा पैसा आहे, पैसा पाहिजे ना. पैसा असेल तरच आपण जाऊ शकतो ना. पैसाच नाही तर कसं काय आपण तितक्या लांब जाऊ शकतो? नाही जाऊ शकत ना. म्हणजे पैसा हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन काय पाहिजे? वेळ पाहिजे. म्हणजे पैसाच असून चालत नाही, वेळ पण पाहिजे ना. नाही तर आपल्याकडे करोडोपती लोकांची संख्या कमी आहे का? गडगंज संपत्ती आहे लोकांकडे, गडगंज संपत्ती आहे, पण लोक आम्हाला म्हणतात भंतेजी पैशाला काही कमी नाही आहे म्हणतात, पण वेळच नाही. सांगा, आम्ही ज्या लोकांना म्हणतो
की 18 दिवसांचा वेळ काढा. 18 दिवस बापा म्हणतात ते, अरे बापरे 18 दिवसांचा वेळ. इथं 18 तास घराच्या बाहेर जर गेलो तर टेन्शन येते आपल्याला, येते की नाही? तुम्हीच विचार करा. जर तुमच्या घरातील लोक, जर आवडीचे लोक जर 18 तास घराच्या बाहेर राहिले न सांगता, कसं धगधग होते मनामध्ये, कुठं गेला असेल, कुठे गेली असेल, अजूनपर्यंत आली नाही, अजूनपर्यंत आला नाही, किती मनामध्ये भीती संचारते आपल्या मनामध्ये. मग 18 दिवसांचा वेळ काढणं खरंच कठीण आहे. गृहस्थ जीवनामध्ये 18 दिवसांचा वेळ काढणं हे खूप कठीण आहे. पण तरी सुद्धा काही काही लोक म्हणजे नियोजन करतात वेळेचं, पैशाचं पण नियोजन करतात, वेळेचं पण नियोजन करतात, आणि बरोबर त्यांना हा संधीचा लाभ मिळतो, त्यांना बुद्ध दर्शन करता येते. बरं, असंही आहे काही लोकांकडे पैसा पण आहे, काही लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही. काही लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही, आणि काही लोकांकडे पैसा नाही पण वेळच वेळ आहे. वेळच वेळ आहे, पैसा नाही पण वेळच वेळ आहे. तुम्ही म्हणते, सांगा म्हणते फ्रीमध्ये कुठे चालली कोणती गाडी? आपल्याकडे 6 डिसेंबर आला की फ्री मधली गाडी असते. नागपूरची गाडी फ्रीमध्ये आहे की नाही? आपल्याकडे लोकांकडे सवय झालेली आहे. फ्रीमध्ये कोणती गाडी असते का? आम्ही म्हणतो फ्रीमध्ये कोणती गाडी नसते. आणि फ्रीमध्ये जर बुद्धगयेसाठी कोणती गाडी असती ना, तरी आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये गाडी घेऊन जाणार नाही. किती त्रास घेतो आपण. काही काही लोक जातात, पण लोक त्रास होतो, ठीक आहे, पण त्या त्रासामध्ये आपण जात असतो. ठीक आहे, काही काही लोकांना पैशाचं नियोजन करता येत नाही, बिचारे लोक गरीब असतात, त्यांची इच्छा असते. पण मी मात्र या गोष्टीचं निरीक्षण केलं की काही लोकांकडे पैसा नसू द्या, काही लोकांकडे पैसा पण नसू द्या, वेळ पण नसू द्या, पर जर तुमच्याकडे एक गोष्ट जर असेल, एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल ना, तर मला म्हणजे गॅरंटेड मी सांगतो की तुम्हाला नक्कीच त्या बुद्ध स्थळाचं दर्शन होते. आणि ती एक गोष्ट म्हणजे बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. ही एक गोष्ट. नसू द्या वेळ पण श्रद्धा असली पाहिजे, नसू द्या पैसा पण बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा असली पाहिजे. कारण श्रद्धा जर असेल ना, तर तुम्ही इच्छा प्रकट करता. जर बुद्ध धम्म संघावर तुमची अनंत अमर्याद श्रद्धा आहे, तर आपोआपच त्या श्रद्धेमधून एकतर तुम्हाला आनंद पण मिळतो, त्या श्रद्धेमुळे तुम्हाला एकतर आनंद पण मिळतो, आणि महत्वाकांक्षा उत्पन्न होते. इच्छा तुम्ही प्रकट करता की मला बुद्ध स्थळांचं दर्शन करायचं आहे. ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तुम्ही इच्छा प्रकट केली ना, ही इच्छाशक्ती, याला इच्छाशक्ती म्हणतात. म्हणजे आत्मशक्ती. ते आत्मा नाही, बरं आत्मा नाही, आत्मशक्ती म्हणजे ज्याला म्हणता येईल की इच्छाशक्ती आहे. ते खूप खूप मोठं बळ आहे माणसाचं. जेव्हा तुमच्या चित्तामध्ये हा श्रद्धाभाव असतो, तर बरोबर श्रद्धा भावनेतून तुमच्या चित्तामध्ये ही इच्छा उत्पन्न होते की मला माझ्या जीवनामध्ये एक दिवस का होईना, एकदा का होईना, पण मला या सगळ्या बुद्ध स्थळांचं दर्शन करायचं आहे. बघा, तुमची इच्छा पूर्ण नक्कीच होते, नक्कीच होते. वेळेचं पण नियोजन होतं, पैशाचं पण बरोबर नियोजन होतं. अगदी कुठे जरी भिक्खू संघाचं कुठेतरी तुम्हाला पॉम्पलेट पण मिळतं, अरे धम्मसलीचं आहे पॉम्पलेट आलं लगे, म्हणजे सगळ्या गोष्टी असं नियोजित जुळून येतात. बघा, जसं ताईच्या जीवनामध्ये घडलं ना, ताईकडे म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता साहेबांचं विरहामुळे काही दिवस दुःखात त्यांनी काढलं, तो काही दिवस स्ट्रगलमध्ये गेला, मुलाबाळांना सांभाळत घरच्यांना सांभाळत, घरदार सगळं पाहत. पण सगळ्या गोष्टी करत 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 सगळं काही व्यवस्थित नियोजित झालं, घरदार नियोजित झालं, लेकरं बाळं सगळे व्यवस्थित सेट झाले. आता वेळही आहे, पैसाही आहे. आता मात्र इच्छा आली की आता बुद्ध दर्शन आपल्याला करायचं आहे. तर बघा, अचानक त्यांनी व्हॉट्सअपला बघितलं की भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये धम्मसहल जात आहे बुद्ध दर्शनाला. लगेच त्यांनी फोन केला की भंतेजी मला पण यायचं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की आमची बस पूर्ण फुल झाली होती, पूर्ण फुल झाली आमची बस, फुल. म्हटलं ताई, बस तर फुल झाली, तर ताई थोड्या नाराज पण झाल्या. म्हटलं नाराज होऊ नका, फक्त 2-3 दिवस थांबा, एखादी जर सीट कॅन्सल झाली की अगोदर मी तुम्हाला फोन करतो, तुम्ही नाराज होऊ नका. तर ताई म्हटले ठीक आहे भंतेजी, मी वाट पाहते. तर बघा, 2-3 दिवसामध्ये काय झालं की काही म्हणजे एक उपासक होते, पती पत्नी, काही कारणास्तव त्यांनी बुद्धगयेला येण्याचं कॅन्सल केलं, त्यांची सीट कॅन्सल झाली. लगे मी ताईला फोन केला, ताई म्हटलं सीट कॅन्सल झालेली आहे, लगे पैसे पाठवा, तुमची सीट बुक झाली. ताईने लगेच पैसे पाठवले, ताईची सीट बुक झाली. आणि बघा, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी कशा नियोजित झालेल्या आहेत. म्हणजे
माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपण जर श्रद्धायुक्त चित्ताने ह्या इच्छा जर प्रकट केल्या, ही महत्वाकांक्षा उत्पन्न केली, तर जीवनामध्ये एकदा ही संधी तुम्हाला नक्की प्राप्त होते. एकदा होतेच प्राप्त. फक्त तुम्ही ती श्रद्धा तुमच्या चित्तामध्ये असू द्या, ती इच्छा तुमच्या चित्तामध्ये असू द्या. जेव्हा होईल तेव्हा होईल, अगर इच्छा तर प्रकट करा. आपल्या मनामध्ये इच्छाच नाही. जसं काही लोक असतात ना, गुडघ्यांचे आजार, काही लोकांना असं गुडघ्यांचे आजार असतात, बरोबर आहे, गुडघ्यांचे दुखणं असते. आमच्या सोबत असे पण काही लोक असतात, ज्यांचे गुडघे कामातूनच गेले, तर मग ते इथं राहूनच म्हणते, जी माझ्याकडून चालणं होईल का, माझ्याकडून ते पायऱ्या चढणं होईल का, आणि मला आता बाथरूमसाठी कमोडच पाहिजे, मला खाली बसता येत नाही, आमचं काही जमत नाही म्हणते. म्हटलं, आई बाबा टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त चला, तुम्ही चला. काही काही म्हणतात माझी तब्येतच खराब होईल, मला असंच असते ना तसंच असते. काहीच होत नाही. तुम्ही जर मनामध्ये तसा विचार केला ना, होतेच. म्हणजे असं होते बरं, की मनात जर ठेवलं ना, माझी तब्येत खराब होते, तब्येत खराब होईल, होतेच तब्येत खराब. होतेच तब्येत. पण तुम्ही असं मनामध्ये विचार करा, तब्येत खराब होत नाही, कारण माझी बुद्धांमध्ये श्रद्धा आहे, धम्म संघावरती माझी श्रद्धा आहे. हे श्रद्धा बलच मला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करणार आहे. हे श्रद्धा बलच मला सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त करणार आहे. चला, भिक्खू संघाचं मार्गदर्शन आहे, सगळे धम्म बांधव सोबत आहेत. ही जी श्रद्धा भावना असेल ना, तर मला आमचा अनुभव आहे. आमचे शिंदे बाबा आहेत बघा, आपल्यासोबत आले होते शिंदे बाबा. तर मागच्या वर्षीच्या टूरमध्ये शिंदे बाबा आणि आमच्या त्या शिंदे आई आमच्यासोबत बुद्ध दर्शन सहलीमध्ये आल्या. तर त्या शिंदे आई ज्या आहेत ना, त्या अत्यंत म्हणजे अतिशय दुर्धर असा आजार त्यांना झालेला आहे. विहारापासून केवळ 100 मीटर अंतरावर आपलं म्हणजे त्यांच्या घरापासून 100 ते 150 मीटर अंतरावरती आमचं विहार आहे. घरापासून विहारापर्यंत येताना सुद्धा त्यांना आधाराची गरज लागते. चालता 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 एकदम चक्कर येतात, लगेच खाली बसतात. म्हणजे त्यांचा तशा प्रकारचा आजार आहे. तर विचार करा, तशा आई आमच्यासोबत बुद्धगया सहलीला आले. टेन्शनच होता त्या शिंदे बाबांना. काय होते ना, इतकं चालायचं आहे, त्या पायऱ्या चढायच्या शांती स्तूपाच्या, कसं होईल, पायी चालायचं आहे. आमच्या घरच्यांना तर थोडंसं 10 पाऊल चाललं की लगेच चक्कर येतात, लगेच खाली बसतात, कसं होईल. मग आम्ही त्यांना धीर दिला. म्हटलं, शिंदे बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सोबत आहोत, काहीही होणार नाही, फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आईला पण आम्ही सांगितलं, आई बिलकुल मनाला कमजोर होऊ देऊ नका, मनाला एकदम वीक होऊ देऊ नका, मनात फक्त बुद्धच ठेवा, फक्त बुद्ध ठेवा, आणि मला काहीच होणार नाही अशी श्रद्धा ठेवा, बघा तुम्हाला काहीच होणार नाही. आम्ही त्यांना धीर दिला. त्यांच्यामध्ये बघा त्यांची इच्छाशक्ती किती महत्वाची आहे. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांची की औरंगाबाद पासून पूर्ण बुद्ध आणि रेल्वेचा प्रवास नाही, सगळा बसचा प्रवास. बरं, सगळ्या बसचा प्रवास. जवान लोक पण म्हणतात भंतेजी गुडघे दुखू लागले म्हणतात, तरुण लोक पण सगळा बसचा प्रवास केला आम्ही, अगदी पोखऱ्यापर्यंत रिटर्न आलो. लखनौवरून मग सांची, महू, औरंगाबाद 18 दिवसांचा प्रवास केला. परंतु या 18 दिवसांच्या प्रवासामध्ये एवढं पण त्यांना असं काही जाणवलं नाही की तब्येत खराब झाली असेल म्हणून. एवढं पण बिलकुल म्हणजे थोडी पण तब्येत त्यांची खराब झाली नाही. म्हणजे ज्यांचं टेन्शन होतं की यांची तब्येत खराब होईल, त्यांना काही नाही झालं, आणि जे चांगले होते त्यांचेच गुडघे दुखू लागले. बघा, आता उलटच काम झालं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की हे सगळं कशावरती अवलंबून आहे? इच्छाशक्ती पाहिजे, आत्मशक्ती. हे सर्वात मोठं आपलं बल आहे. त्याच्यामुळे बुद्ध धम्म संघावरती अनंत श्रद्धा ठेवा, कारण हीच श्रद्धा तुमच्या सर्वांना खूप लाभदायी ठरणार आहे. तर अशी जर इच्छाशक्ती असेल आपल्याला, तर नक्कीच धम्माचा मार्ग अनुसरण करताना सुद्धा तुम्हाला खूप चांगलं सुख मिळेल, शांती मिळेल. हा आपल्या कल्याणाचा आणि खूप म्हणजे आपल्या कल्याणाचा सुखाचा मार्ग आहे. तर आम्ही अशा प्रकारे दरवर्षी लोकांना सांगत असतो, पैसा असो की नसो, वेळ असो की नसो, मात्र श्रद्धा ठेवा बुद्ध धम्म संघावरती. इच्छा प्रकट करत चला की एकदा जरी मला बुद्धाचं दर्शन करायचंच आहे. मुस्लिम लोक बघा बरं, मुस्लिम लोक 5 वेळ नमाज करतात आणि मनातल्या मनामध्ये म्हणतात की एक दिन मेरे को काय त्यांचं, मेरे को मक्का मदीना एक दिन जाना ही है.
तर ते मग आपलं ते कर्ज वगैरे सगळं नील करून एक दिवस ते जातातच. आणि नक्कीच त्यांना ते संधी मिळते, पण ते जातातही. आणि जातात तर जातात, कफन सोबत घेऊन जातात. म्हातारपणात 80 वर्ष झाले तरी कफन सोबत घेऊन जातात. कशासाठी? कि अगर मैं उधर गया मक्का मदीना, अगर उधर मुझे मृत्यू भी आ गया तो जन्नत मिलेगी. घरी मिले तर नाही, पण तिथं जाऊन जर मेलो तर कफन सोबत उधर जाएंगे तर उधर जन्नत मिलेगी. काय त्याची श्रद्धा आहे बघा, आहे की नाही? अशी श्रद्धा आहे त्यांची. आपली सुद्धा श्रद्धा अशी असली पाहिजे, अगदी डळमळीत न होणारी, कमजोर न होणारी. फक्त बुद्ध धम्म संघ यावरच आपली श्रद्धा असावी, इतर कुठेही आपली श्रद्धा नसली पाहिजे. तुम्हाला हा विश्वास असला पाहिजे, तुम्हाला ही गॅरंटी असली पाहिजे की माझं कल्याण किंवा माझं मंगल केवळ बुद्ध धम्म संघाच्याच मार्गाने होईल. एवढे मोठे बाबासाहेब आंबेडकर, मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरची बरोबरी आपण करू शकतो का हो? त्यांची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही या जन्मामध्ये, कधीच नाही होऊ शकत. एवढे महाविद्वान बाबासाहेब आंबेडकर जुन्या चाली रीती रूढी परंपरेचा त्याग करून 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. तर काहीतरी असेल ना? का उगाच बाबासाहेबांनी धर्म स्वीकार केला? काहीतरी बाबासाहेबांनी बघितलं असेल ना. बाबासाहेबांनी पूर्ण धर्मांचा अभ्यास केला, सर्व धर्मांचा अभ्यास करून सरते शेवटी बाबासाहेबांना प्रलोभने दिली. शीख समाजाने प्रलोभने दिली बाबासाहेबांना, मुस्लिम समाजाने प्रलोभने दिली बाबासाहेबांना. अनेक धर्माचे लोक आले बाबासाहेबांना भेटायला, ख्रिश्चन धर्माचे पण लोक आले. लोभ दाखवला, प्रलोभन दाखवले की आमचा धर्म स्वीकार करा, आमचा धर्म स्वीकार करा. तर विचार करा, बाबासाहेबांना एवढा प्रलोभन देऊन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी तो धर्म स्वीकार न करता बुद्धाचा धम्म स्वीकार केला. काहीतरी असेल ना या धम्मामध्ये. माणसाच्या कल्याणाचं, आपल्या सर्वांच्या कल्याणाचं काही तर असेल ना. म्हणून तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. आपल्या अडाणी लोकांना तेवढं पण समजत नाही. अडाणी कोण म्हणतो मी? जे शिकलेले लोक आहेत ना त्यांना म्हणतो. ते स्वतःला हुशार समजतात हो, बाबासाहेबांपेक्षा स्वतःला हुशार समजतात. आणि काहीतरी खुटसट असं गोष्टी बाहेर काढतात बघा. म्हणजे काहीतरी शंका उपशंका काढतील, काहीतरी डाऊट्स निर्माण करतील, आणि उगाच वादविवादच करतील. पण स्वतःलाही धम्माचा प्रॉपर अभ्यास नाही आहे. म्हणजे स्वतः डाऊटफुल जीवन जगायचं आणि इतरांच्या चित्तामध्ये पण शंका निर्माण करायच्या, अशा गोष्टी सुरू असतात बघा. त्याच्यामुळे आपण अशा लोकांमुळे डिस्टर्ब होऊ नका. अशा लोकांमुळे डिस्टर्ब होऊ नका. भिक्खू संघ हा आपल्या कल्याण मित्र आहे, केवळ असंच समजायचं. भिक्खू संघ हा माझा मार्गदाता आहे, भिक्खू संघ हा आमचा कल्याण मित्र आहे, असंच विचार ठेवून आपण भिक्खू संघाच्या पावलावर पाऊल ठेवून धम्माचं आचरण करून बुद्धाप्रती नेहमी श्रद्धा भाव ठेवून आपण आपलं जीवन जगावं. म्हणून सदैव आमचा हाच प्रयत्न असतो की ज्यांची बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा आहे, ही श्रद्धा आणखीन वाढत जावी आणि त्या वाढलेल्या श्रद्धेने तुमचं जयमंगल कल्याण व्हावं, अशी आम्ही नेहमी मंगल कामना करीत असतो. तर या बुद्ध दर्शन धम्मसलीच्या या प्रवासामध्ये ताईंनी आमच्या समवेत या संपूर्ण बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं आणि स्वतः बुद्धाने सांगितलेलं जे पुण्य आहे, हे पुण्य ताईंनी आपल्या जीवनामध्ये संपादित केलेलं आहे. तर नक्कीच हे जे काही पुण्य आपण संपादित केलं, या पुण्यकर्माच्या बलाने तुम्हा सर्वांचं जयमंगल कल्याण हो, अशा प्रकारची मंगल कामना मी या गवळे परिवाराप्रती या ठिकाणी अर्पण करतो. कसं आहे, जीवनामध्ये जसं सुख आहे तसं दुःख पण आहे की नाही? जसं काही दिवस सुखाचे असतात तर नंतर काही दिवस दुःखाचे पण असतात. सुखही आहे, दुःखही आहे. कधी कधी तुमची स्तुती होईल, लोक तुमची स्तुती करतील, तर कधी कधी लोक तुमची निंदा पण करतात. कधी कधी तुमची हार होईल, तर कधी कधी तुमचा विजय पण होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नफा मिळेल, म्हणजे लाभ मिळेल, तर एखाद्या वेळेस तुम्हाला तोटा पण मिळतो. बरोबर आहे की नाही? हे दोन्ही बाजू जीवनामध्ये असतात. सुखही आहे तर दुःखही आहे, जय आहे तर पराजय पण आहे, निंदा आहे तर स्तुती पण आहे, लाभ आहे तर
तोटा पण आहे, अलाभ पण आहे. ह्या दोन्ही बाजू जीवनामध्ये घडत असतात. त्याच्यामुळे खूप सुख आलं म्हणून अहंभावने जायचं नाही आणि खूप दुःख आलं म्हणून रडत बसायचं नाही. स्वतःला स्वतःच्या जीवनाला कोसत बसायचं नाही. त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा. कारण या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये सुख असो वा दुःख, निंदा हो वा स्तुती, लाभ हो का अलाभ हो, जय हो का पराजय हो, दोन्हीही परिस्थितीमध्ये आपण आपलं चित्त स्थितप्रज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपण आपलं चित्त नेहमी प्रज्ञावान करण्याचा प्रयत्न करावा. जे जे लोक हे जे जीवनाचं हे तंत्र जाणतात ना आणि स्वतःचं चित्त स्थितप्रज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते लोक जीवनामध्ये अशोकंग बनतात. अशोकंग म्हणजे अशोक बनतात. अशोक म्हणजे काय? शोकविरहित, अशोक, कधी ते शोक करत नाही. अशोकंग, विरजंग, विरजंग म्हणजे क्षमाशील असणे, शांत राहतात ते. अशोकंग, विरजंग, खेमंग, ते शोकविरहित बनतात, शांत बनतात आणि क्षमाशील बनतात. हा त्यांचा स्वभाव त्यांना सुखदायी बनवतो. म्हणून बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे आपण आपलं हे मानवी जीवन जगावं. बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा ठेवा. त्यानंतर आपल्या चित्ताला स्थितप्रज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा पुण्यकर्म करण्यासाठी धडपड करा, पुढाकार घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सुखदायी आहेत. तर मी पुनश्च एकदा संपूर्ण गवळे परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा संपूर्ण गवळे परिवार आणि आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. आमची पुन्हा धम्मसहल आहे आता 22 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत 18 दिवसांची धम्मसहल आम्ही पुन्हा एकदा आयोजित केलेली आहे. पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल यांचं मार्गदर्शन आहे. त्यानंतर पूजनीय भंते धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल यांचेही मार्गदर्शन आहे. आम्ही सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी सोबत राहणारच आहोत. तर सगळ्या व्यवस्थेसह त्या बुद्ध दर्शन धम्मसहलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. तर आपण पैकी जर कोणाची इच्छा असेल किंवा आपले नातेवाईक, मित्र मंडळी तर कोणाची इच्छा असेल तर आपण संपर्क करून आमच्या समवेत या धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊ शकता आणि या बुद्ध स्थळांचं दर्शन आपल्याला नक्कीच करता येईल. तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.